नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ ईएमए ईएमए किती टाईपचे असतात, त्यासोबत ईएमएचा वापर करून आपण आपल्या प्रॉफिटला आपण कसं ग्रो करू शकतो. कारण ईएमए एक्सपोर्टेशनल मुव्हिंग ॲव्हरेज मार्केटमध्ये मार्केटचा ट्रेंड दाखवण्याचं काम करतं. आपण खूप चुका करतो. काय चुका करतो तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू. या व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येईल ते तुम्हाला लवकरात लवकर. मित्रांनो, आता आपण स्क्रीनवरती आलो. स्क्रीनवरती आल्यानंतर पहिल्यांदा आपण या ठिकाणी एकदा निफ्टी ऍड करूया, कारण मोस्ट ऑफ इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे आपले स्टुडंट असतील तर बघा की या ठिकाणी बघा की मार्केटमध्ये आपल्याला ट्रेंड ट्रेंड ओळखता आला पाहिजे. ज्या साईडला ट्रेंड असणार आहे त्याच साईडला प्रॉफिट आपल्याला भेटतं, बरोबर. आपण जर ट्रेंडच्या अपोजिट साईडला एंट्री घेतली तर लॉसच होणार आहे. मग आपल्याला कोणता ट्रेंड आहे मार्केटमध्ये ते माहिती पडणं गरजेचं आहे. आता सपोज मी याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती केलं. आता या ठिकाणी नॉर्मली मी काय केलंय मित्रांनो, ईएमए लावलंय बघा. आता ईएमए कसा लावायचा, सिम्पल. आपण ट्रेडिंग वरती जायचं, इंडिकेटर मध्ये जायचं, इंडिकेटर मध्ये गेल्यानंतर सिम्पल ईएमए एक्सपोर्टेशनल मुव्हिंग ॲव्हरेज याला आपण क्लिक करायचं. 9 इनबिल्ड असतो, त्याला आपण थोडासा बिल्ड करायचा. बिल्ड काय करायचं, 33 किंवा 22, डिपेंड ऑन इन युअर चॉईस. ओके, जसं की मी त्यात 22 घेतला. थोडा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला दोन्ही ईएमए मध्ये फरक समजेल. आता या ठिकाणी बघा, मी सॉरी, दोन्ही पण 22 आहेत. याला मी चेंज करतो आणि याला आता 33 करतो. आता याला 33 केलं मी. आता 33 केल्यानंतर बघा दोघांमध्ये डिफरन्स आहे, बरोबर. म्हणजे काय करतं की मागील 22 कॅन्डल मध्ये किंवा मागील 33 कॅन्डल मध्ये काय व्हॉल्यूम तयार झाला आणि त्या व्हॉल्यूमनुसार मार्केटमध्ये कोणता ट्रेंड आता बनतोय ते दाखवण्याचं काम काय करतं, हा ईएमए करतोय. कोणता, 33 आणि 22. या ठिकाणी टाइम फ्रेम किती आपण मिनिटाचा धरलाय, 15 मिनिटाचा. तर मला काय करायचंय की 15 मिनिटावरती किंवा अर्ध्या तासावरती ईएमए कोणत्या साईडला ब्रेक केलंय ते पहिलं बघायचं. सपोज या लेवलला इथे त्याने काय केलं, वरच्या साईडला, म्हणजे इथे वरच्या साईडला ब्रेक केलं, तर म्हणजे मी या ठिकाणी फक्त बाय एंट्री घेणार आहे. कोणत्या, बाय एंट्री घेणार आहे. जसं की 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मी या ठिकाणी तारीख बघतो मी 3 फेब्रुवारी. आता आपण 3 फेब्रुवारी वरती येऊया. 3 फेब्रुवारी आल्यानंतर बघा या ठिकाणी 4 फेब्रुवारी. ओके, 4 फेब्रुवारी फक्त ईएमएच्या वरती आपण बघूया. आता या ईएमएच्या वरती मार्केट आहे. मग या ठिकाणी आपण सेल एंट्री घ्यायचे आहेत का, तर नाही, फक्त बाय घ्यायच्या. आता या ठिकाणी 9 ईएमए ना, इथे पण आपण सिम्पल 33 ईएमए किंवा 22 ईएमए ऍड करूया. या ठिकाणी आपण 33 किंवा 22 ईएमए ऍड केला. आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण दिवसभरात काय झालंय, या ठिकाणी मार्केट याच लेवलवरून वरती गेलंय. आता ज्या ट्रेडरला वाटत असेल की या लेवलला आल्यानंतर मी सेल केलं पाहिजे, त्याचा तर या ठिकाणी लॉस झाला असेल ना. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी काय बाईंग पोझिशन आहे. आता हेच जर आपण थोडं बॅकला अजून जाऊन बघूया, जसं की आपण इथे सुद्धा बघा. आता हा तारीख किती आहे, 30 जानेवारी. आता 30 जानेवारीला जाऊया आपण. 30 जानेवारी जर आपण बघितलं, आता 30 जानेवारी बघूया. 30 जानेवारी मध्ये सुद्धा काय झालेलं, अप ट्रेंड कन्सिडर झालेला. इथे सुद्धा अप ट्रेंड मध्ये प्रॉफिट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 1 तारीखला मार्केट डाऊन होतं बघा, ईएमएच्या खाली आहे तर डाऊन होतं. आता 1 तारीखला आपण बघूया की 1 तारीखला आपण बाईच्या एंट्र्या घ्यायच्या नव्हत्या. जर बाईच्या एंट्र्या घेतल्या असत्या तर साईडवेज मध्ये आपल्याला फसून लॉस इथे घ्यावा लागला असता. पण जसं आपण सेलच्या एंट्र्या प्लॅन केल्या, जसं की इथे सेलच्या एंट्र्या प्लॅन केल्या, तर सेलमध्ये काय झालं, प्रॉफिट आपल्याला आलंय. सिम्पल. इथे जसं इथे त्याने ब्रेक केलं या लेवलला, इथे आपण बाईंग एंट्री आपल्या कन्सिडर झाल्या, तर बघितलं तर इझिली आपण बाईंग मध्ये सुद्धा काय इथे प्रॉफिट मिळवलंय. म्हणजे सिम्पल, जर ईएमए ला आपण आपल्या पद्धतीने वर्क केलं, जसं की तुम्ही स्टडी करून व्यवस्थित याला वर्क केलं, तर इझिली चांगलं प्रॉफिट काढू शकता. याच्यावरती मी 2-3 अल्गोच्या स्ट्रॅटर्जी बनवले. त्या स्ट्रॅटर्जी मी डिप्लॉय करेन तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवून. आता या ठिकाणी बघा की इथून हा 3 मिनिट टाइम फ्रेम आहे, हा 15 मिनिट टाइम फ्रेम आहे. हा डिफरन्स समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे. आता या ठिकाणी बघा की मार्केटमध्ये या लेव या लेवलला म्हणजे इथे किती वाजता आपल्याला ब्रेक ब्रेक मिळालेला, तर 9:15लाच ब्रेक मिळाला. म्हणजे आपण या पूर्ण दिवसमध्ये काय कोणत्या पोझिशनला राहायचं होतं, बाईंग पोझिशनला. म्हणजे मार्केटमध्ये बघा की आपल्याला बाईंग सुरुवातीलाच बाईंग एंट्री मिळालेली, म्हणजे आज आपण पूर्ण दिवसभरात फक्त बाय मध्ये राहायचं होतं, बाय पोझिशन मध्ये. म्हणजे पूर्ण दिवसभरात जे जे आपल्या सिनेरिओ मध्ये बाय बनतील
त्यामध्ये फक्त बाईंगच करायची, सेल एंट्री घ्यायचीच नव्हती. बघा, इझिली तुम्ही चांगल्या मोठ्या प्रॉफिटमध्ये राहिले. बरोबर. तसं आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी फक्त सेल एंट्र्या घ्यायच्या. जसं की थोडं आपण बॅकला, किती तारीख आहे इथे, इथे तारीख आहे 24 जानेवारी. आता 24 जानेवारी आपण बघूया. इथे 24 जानेवारी याच्या, जसं मार्केट डाऊनला ब्रेक झालं, इथे आपण सेलमध्ये कन्वर्ट झालो. सेलमध्ये इथे आपण पोझिशन बनवणार आपल्याला फिक्स झालं. सेलमध्ये जसं आपण एंट्र्या बनवायला सुरू केल्या बघा, प्रॉफिट. म्हणजे ट्रेंडच्या सोबत राहिलो तर आपल्याला प्रॉफिट. प्रॉफिट कधी होतं? कोणता पण ट्रेडर असू दे, ट्रेंड सोबत राहणं गरजेचं आणि ट्रेंडला ओळखणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ईएमएचा वापर करतो. ईएमए काय करतं की मार्केटमध्ये ज्या साईडला ट्रेंड येणार आहे त्या साईडचा डाटा काय करतं, कॅल्क्युलेट करून की अप ट्रेंड येणार आहे तर अप साईडला मार्केट मुवमेंट करू शकतं असं ट्रॅक करतं. जसं की इथे बघा, जसं की इथे बघा, सेलच्या इथे बायच्या बाय पोझिशन मध्ये, इथे सेल पोझिशन मध्ये, इथे बाय पोझिशन मध्ये, इथे बघा, इथे सुद्धा बाय पोझिशन मध्ये राहिलो असतो आपण, इथे सेल पोझिशन मध्ये, इथे पण सेल पोझिशन मध्ये, इथे पण सेल पोझिशन मध्ये आपण होतो, इथे पण सेल पोझिशन मध्ये. म्हणजे मोस्ट ऑफ आपल्या किती चुका वाचल्या बघा मित्रांनो. म्हणजे या डीपला जे आपण बाय करणार होतो ना, या डीपला ते सर्व आपल्या बाईंग पोझिशन वाचतात. कारण कसं असतं माहितीये मार्केटमध्ये, की मार्केट क्रॅश होत आहे. बरोबर, क्रॅश होते. आपल्या डोक्यामध्ये काय असतं, मी रिट्रेसमेंट म्हणजे इथून जेव्हा रिव्हर्स येईल तेव्हा मी एंट्री घेऊन मोठं प्रॉफिट काढेन. पण काय होतं, इथे आपण रिव्हर्सला एंट्री घेतो आणि इथे आपला लॉस होतो, कारण मार्केट डाऊन येतं. इथे आपण एंट्री घेतो, पण आता इथून या लेवलपर्यंत मार्केट जाणार आणि इथे आपण लॉस घेतो. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या लॉसला अवॉइड करण्यासाठी, की मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी डिप्लॉय करून बघितल्या पाहिजे. जसं की ईएमए असू दे. तर कसं असतं माहितीये मार्केटमध्ये, प्रॉफिट मिळवण्यासाठी खूप ट्रिक आहे. पण प्रॉफिटला कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी आपल्याला स्मार्ट बनावं लागतं. आणि स्मार्टसाठी आपण काय केलं पाहिजे, की स्मार्ट स्ट्रॅटर्जी आपण स्वतः डेव्हलप केल्या पाहिजे. जसं की इथे बघा, इथून क्रॉस झालेलं, इकडे काय झालंय, फक्त बाईंग एंट्री घ्यायच्या होत्या, सेल एंट्री घ्यायचीच नाही. ज्यावेळी आपण या कंडिशनला सेलमध्ये पडलो, ऑब्व्हियसली आपला लॉस होणार आहे. 15 मिनिटावरती आपण काय करायचं, कन्फर्मेशन बघायची आणि 3 मिनिटावरती आपण एंट्र्या घ्यायच्या. आता एंट्र्या कशा घ्यायच्या ते एकदा बघूया आपण, सिम्पल. जसं की सपोज या लेवलला बाईंग पोझिशन आहे 24 जानेवारीला, आपण धरूया. आता 24 जानेवारी बाईंग पोझिशन आहे, तर मार्केट इथे सुद्धा आपण 22 ईएमए ऍड करून घ्यायचं. 22 ईएमए ऍड केला ना, जसं की तिकडे जर बाय पोझिशन असेल, म्हणजे बाय एंट्र्या जर आपण घेणार असू, तर या साईडला सुद्धा काय असणार आहे, या ईएमएच्या आसपास मार्केट असणार आहे. जसं मार्केट एक अपट्रेंड बनून परत या लेवलला टच होईल, तशी आपण इथे एंट्री टाकायची आणि प्रिव्हियस लो असेल तो स्टॉप लॉस लावायचा आणि इथून वरती हा आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस, आणि मार्केटला जेवढं जातं तेवढं जायला द्यायचं. सिम्पल. असं तुम्ही ना मल्टिपल वेळा बघू शकता. जसं मी 2-3 उदाहरणं आता देतो, त्यावरती आपण एकदा निवांत व्हिडिओ बनवूच. ओके. आता बघा, आता इथे आपण एक मिनिट. आता इथे सेल एंट्री आहे, बरोबर. आता ही तारीख किती आहे, 3 जानेवारी. 3 जानेवारी वरती येऊया आपण मित्रांनो, की आपल्याला इथे काय झालेलं या लेवलला, याच लेवलला बघा, की बाय सिनारिओ झालेला. जसं मार्केटमध्ये आपल्याला फक्त बाय पोझिशन घ्यायचे. मग बाय पोझिशन कधी, कसं आणि कशा घ्यायच्या आणि का घ्यायच्या त्या सांगतो बघा. जसं मार्केट या लेवलला टच होईल, जसं की इथून मार्केटने अपट्रेंडला दिलं, इथे तर आपली ऑलरेडी एंट्री पडली असती, कारण इथे बाय घेणार आहेत. इथे 22 ईएमएच्या वरती आल्यामुळे इथे आपली बाय एंट्री पडली. इथून मार्केट वरती गेलं, इथून रिट्रेसमेंट घेतलं, इथे ब्रेक केला, आपली इथे एंट्री पडली असती, प्रिव्हियस लो मार्केटमध्ये सपोज आपला इथे स्टॉप लॉस झाला असता. परत मार्केटने डाऊन दिलं, परत मार्केटमध्ये इथे आपली एंट्री पडली असती या ब्रेकला, इकडे आपला स्टॉप लॉस असतो, या प्रिव्हियस लो मुळे इकडे आपल्याला प्रॉफिट झालं. बरोबर, सिंपल. या ठिकाणी जर आपण मार्केटमध्ये प्रॉपर पेशन्सली काम केलं, सिंपल या लॉजिक वरती जर काम केलं, तरी सुद्धा आपल्याला खूप चांगलं मोठं प्रॉफिट होणार आहे. यासाठी रिट्रेसमेंटच्या ज्या एंट्री असतात ना, त्या पहिल्यांदा तुम्हाला शिकून घ्याव्या लागणार आहे. जसं की हे बघा, या रिट्रेसमेंट वरती इथून मार्केट वरती गेलं, त्या डीपला आपण एंट्री घेऊ शकतो. त्यानंतर मार्केटच्या या डीपला आपण एंट्री घेऊ शकतो, मार्केटच्या या डीपला एंट्री घेऊ शकतो इझिली. हे सिंपल डीप आपल्याला ओळखता आले पाहिजे. कारण मार्केटचा जो बिहेवियर असतो ना, तो तुम्हाला छोट्या कॅन्डलमध्ये खूप जास्त दिसतो, पण मोठ्या कॅन्डलमध्ये खूप मित्रांनो कमी दिसतो. जसं की इथे बघा, इथे सुद्धा तुम्हाला इथून मार्केट वरती गेलं, इथे डाऊन येऊ, इथून सुद्धा एक रिट्रेसमेंट चांगला खूप मोठं प्रॉफिट दिलंय. आणि सिंपल तुम्हाला एक्झिट समजला,
एंट्री समजली आणि टार्गेट पण समजलं. म्हणजे अशा प्रकारे जे मोठे मुवमेंट येतात मार्केटमध्ये ते तुम्ही सिम्पली काय करू शकता, ट्रॅक करू शकता. जसे की आता इथे बघा की इथे डाऊनची एंट्री होती. कुठे या लेवल पासून आपल्याला काय फिक्स झालेलं की फक्त डाऊनच्या एंट्री घ्यायच्या. ते निफ्टीमध्ये दाखवतोय. हा इकडे 3 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. हा बघा पूर्ण रॅली. तर इथे बघा इथून मार्केट वरती गेलेलं, इथून मार्केट खाली आलं. सिंपल आपण इथे किंवा इथे एंट्री घेतली असती, किती मोठं प्रॉफिट होतं. समजलं मित्रांनो. अशा प्रकारे आपण ईएमएचा वापर करून मार्केटमध्ये मल्टिपल स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकतो. कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरू शकतो. चॉईस आहे तुमच्या हातामध्ये की तुम्ही मार्केटला बघता कसं, मार्केटच्या बिहेवियरला समजून कसं घेता. अशा प्रकारे फक्त आपण ईएमएचा वापर करून खूप छान प्रकारे स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि मार्केटमध्ये मॉडिफाय करू शकतो. तशाच मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.